नमस्कार मित्रांनो. आपले समाज जीवन या मागील धड्यामध्ये आपण पाहिलेले की समाज म्हणजे काय. समाजामध्ये वावरताना आपल्या काही गरजा असतात. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाज आपल्याला कशा प्रकारे मदत करतो हे आपण पाहिलेलं आहे. आजच्या धड्यामध्ये आपण समाजातील विविधता हे पाहू. त्यामध्ये पाहिलं तर पहिला काय आहे, विविधता हीच आपली ताकद. आपला भारत देश जर पाहिला, या भारत देशामध्ये विविध प्रकारचे समाज आहेत, बरोबर. विविध प्रकारचे समाज आहेत. प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या चालीरीती असतील, वेगवेगळी नीतिमूल्य असतील, त्यांच्या परंपरा वेगळ्या असतील, तरी सुद्धा आपण एक आहोत. हीच आपली ताकद आहे. समाजातील ही जी विविधता आहे तीच आपली खरी ताकद आहे. आणि त्या ताकद त्याला आपण नाव दिलेलं आहे धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम. सेक्युलरिझम खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून एखाद्या समाजाच्या कोणत्या चालीरीती परंपरा असतील त्या दुसऱ्या समाजाच्या कोणत्याही गोष्टीला प्रादुर्भाव करणार नाहीत, फरक पाडणार नाहीत. त्यानंतर आपण पाहू आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं होतं की जेव्हा आपली कोणती कौशल्य असतात, आपली कोणती कला असते, त्या कलेचा विकास करताना आपल्याला समाजाचे प्रोत्साहन खूप महत्त्वाचे असते. ठीक आहे. जसा जसा समाज आपल्याला प्रोत्साहन देत जाईल तसतसा आपण त्या कलेमध्ये आणि कौशल्यामध्ये विकास करत जातो. त्यानंतर आपण पाहू की समाजाचे नियमन हे कसे इम्पॉर्टंट आहे. आता एवढे वेगवेगळे प्रकारचे समाज एकत्र राहत आहेत, प्रत्येकाच्या परंपरा वेगळ्या, तरी सुद्धा काही गोष्टींमध्ये त्यांना एकमेकांमध्ये ताणतणाव होत असतील. मग हे ताणतणाव कमी करण्यासाठी काही नियमे आवश्यक आहेत, समाजामध्ये काही कायदे आवश्यक आहेत, ते पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे समाजाचे नियमन हे पण आपण पाहणार आहोत. भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे, बरोबर. ही विविधता आपली कशी आहे? सांस्कृतिक वैभव आहे. हे एक प्रकारचं वैभव आहे आपलं, आणि तीच आपली खरी ताकद आहे. मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार उत्सव साजरे करतात. त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत, बरोबर. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या भारतात आहेत. त्याच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झालेली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते, बरोबर. आपल्या समाजामध्ये पाहायला गेलं तर काही हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, खूप खूप वेगवेगळ्या समाजाचे लोक आपण एकत्र राहतो. ही आपली विविधता आहे. आणि ही आतापासून राहतोय का? नाही, खूप जुना इतिहास आहे याचा. पुढचा आहे विविधता हीच आपली ताकद आहे. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. अशा सहअस्तित्वामुळे आपल्या समाजातील सामंजस्य वाढते, बरोबर. एकमेकाला समजून घेण्याची कॅपॅसिटी वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतीशी व जीवन पद्धतीशी आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करायला शिकतो, इतरांच्या काही प्रथा परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोपामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तीचा सामना करू शकतो. ह्या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? समाज आवश्यक आहे. समाज म्हणजे काय झाला? समूहामध्ये असलेले लोक आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला काय भेटते? त्यामुळे आपल्याला भेटते प्रोटेक्शन, संरक्षणता. संरक्षण भेटते आपल्याला कशापासून पण? जेव्हा आपण सहअस्तित्वामध्ये असतो. त्यामुळे समाज हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एवढे विविध लोक आहेत आपल्यामध्ये. काही लोकांच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या जी प्रथा परंपरा ज्या लोकांच्या आहेत ते पण आपण कधी कधी आत्मसात करतो. ज्या प्रकारे आपण पाहतो की 25 डिसेंबर हा नाताळचा सण आहे, क्रिसमस. आपण आपल्या भारतामध्ये खूप कमी लोक ख्रिश्चन आहेत, ठीक आहे. तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. 25 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. काही अनेक अनेक समाजाचे लोक सुद्धा एकमेकांना विश करतात, हॅपी क्रिसमस, हॅपी क्रिसमस, ठीक आहे. अशा गोष्टी हे विविधता आहे तरी सुद्धा आपल्यामध्ये ऐक्य आहे हे दाखवून देतं. आपण किती एक आहोत. वेगवेगळ्या समाजाचा भाग असून सुद्धा आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपल्या मान्यता सुद्धा वेगळ्या आहेत, आपल्या पूजा उपासना करण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या आहेत. तरी पण आपण एकमेकांमध्ये किती ऐक्याची भावना ठेवून राहतो हे यातून दिसून येतं. त्यासाठी महत्त्वाचं काय होतं? त्यासाठी महत्त्वाचं आहे धर्मनिरपेक्षता. त्याला म्हणतो आपण सेक्युलरिझम. धर्मनिरपेक्ष तत्व. भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात. हो, बघितलं आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. हो, संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत का? संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत का? हो, केलेल्या आहेत. आर्टिकल 25 ते आर्टिकल 28 आपल्या भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 25 ते आर्टिकल 28 यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपण कशा प्रकारे आपल्या धर्माचं संरक्षण करू शकतो, धार्मिक गोष्टींचं संरक्षण करू शकतो, आपल्या धर्माचा प्रसार कसा करू शकतो, यासाठी हे स्पेशल दिलेलं आहे 25 ते 28. आणि हे कशा प्रकारचे राईट आहेत? हे आपले मूलभूत हक्क आहेत. हे हक्क सरकार आपल्याकडून घेऊ शकत नाही, हे आपले मूलभूत हक्क आहेत. त्यामुळं प्रत्येक माणसाला त्याचा धर्माचा प्रसार करण्यासाठी किंवा त्यांच्या धार्मिक गोष्टींचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाला हा मूलभूत हक्क आहे. भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशातील भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. भाषिक आणि धार्मिक कशी आहे?
धार्मिक तर आपण पाहिली, वेगवेगळ्या लोकांच्या पूजा आणि उपासना करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. जसं काही लोक मूर्तीपूजा करतात, काही लोक करत नाहीत. भाषिक विविधता कशा प्रकारची आहे आपण जर पाहिलं, आपल्या महाराष्ट्रातच पाहिलं तर पहा, जळगावची भाषा वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणखी पश्चिम महाराष्ट्राची भाषा वेगळी आहे, कोकणामध्ये बाहेर गेलं तर ती भाषा वेगळी आहे, विदर्भामध्ये भाषा वेगळी आहे, मराठवाड्यामध्ये भाषा वेगळी आहे, मराठवाड्यामध्ये आणखी लातूरमध्ये भाषा वेगळी, नांदेडमध्ये भाषा वेगळी. म्हणजे ही भाषिक विविधता आहे. जर आपण 10-15 किलोमीटर समोर गेले की आपल्याला थोडे काही भाषेमध्ये बदल दिसतात. आपल्याला भाषा तीच आहे मराठीच, तरी सुद्धा त्यामध्ये बदल दिसतात. ती हे काय झाले, भाषिक विविधता झालेली आहे. तर मग ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्या भारतामध्ये. आणि धार्मिक विविधता पण आहे. आपण पाहिले, भारत हा एकमेव देश आहे ज्यामध्ये जवळपास सर्व धर्म सहअस्तित्व करून राहत आहेत. ही विविधता निकोपाने जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेले आहेत. हे स्वीकारलेलं आहे. त्यानुसार आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. बरोबर, म्हणजे राज्यसंस्था हा कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार करणार नाही, म्हणजे कोणत्याही एका धर्माच्या सोबत राहणार नाही. ते पण धर्मनिरपेक्षताच असणार. पण ते जर त्यांच्या पर्सनल लेवलवरती, म्हणजे त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक स्वभावामध्ये ते कोणत्याही धर्माला मानू शकतात, ते पूजा उपासना करू शकतात. पण ते जर राज्य म्हणून काम करत असतील तर ते त्या प्रकारे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपण बघितलं, हे आर्टिकल 25 ते 28 मध्ये नमूद केलेलं आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाईल. म्हणजे एखादी माणूस ह्या धर्माचा आहे, एखादी माणूस त्या धर्माचा आहे म्हणून तुला वेगळे नियम लागतील, तुला वेगळा आम्ही ट्रीट करणार, असं नाही होणार आहे. प्रत्येक माणसालाही समान कायदे लागतील, प्रत्येक माणसाला समान वागणूक भेटेल. कुणाकडून? राज्यसंस्थेकडून. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरींच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातील. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. हे आपल्या आर्टिकल 16 मध्ये सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या. कोणत्या प्रकारचा धर्म, वंश, जात, लिंगभेद अशा गोष्टींमुळे एखाद्या माणसाला सरकारी नोकरीची संधी किंवा शिक्षण, रोजगार याची संधी आपण हे करू शकत नाही. आणि आर्टिकल 16 स्पेशल सांगतं सरकारी नोकरीच्या संधीबद्दल. एखाद्या माणसाला सरकारी नोकरीची संधी त्यामुळं आम्ही नाकारू शकत नाही की तो वेगळा धर्माचा आहे. ठीक आहे, त्यामुळं कोणत्याही धर्माचा लोक, माणूस असो, बाई असो, कोणताही धर्म असो, काही असो तुम्ही, तर मग तुम्हाला समान हक्क आहे सरकारी नोकरीचा, जो दुसऱ्या नागरिकाला असेल. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केलेल्या आहेत. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण यासाठी पण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये संरक्षण दिलेलं आहे त्यांना. आपण पाहिले की धर्मासाठी दिलेले कोणते कलम होते, 25 ते 28, आणि धार्मिक ते भाषिक संरक्षणासाठी आपल्याला 29 आणि हे 30 हे 2 कलमे दिलेले आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये. अल्पसंख्याकांना आपली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपासण्याचे स्वातंत्र्य आहे, हेच 29 मध्ये नमूद आहे. शिक्षणाद्वारे आपल्याला समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे. बरोबर. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहते आणि राहिले आहे. आता आपण पाहतो की अनेक धर्माचे लोक एकत्र एकोप्याने राहतात. विविधता असून सुद्धा सगळ्यांमध्ये ऐक्य आहे. हे कशामुळे? हे आहे कारण आपण धर्मनिरपेक्षता मानतो. एखाद्या धर्माचे जर कट्टर लोक असतील तर ते दुसऱ्या धर्माला काही वागू देणार आहे का? नाही. त्यामुळं एकमेकांमध्ये सामंजस्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे भाऊ, आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. आपण मगाशी बोललोय, आपल्या काही कला असतील, आपले कौशल्य असतील, त्यांचा जर विकास करायचा असेल ना आपल्याला, तर आपल्याला समाजाकडून प्रोत्साहन भेटणं महत्त्वाचं आहे. कुणी जर सांगितलं तू हे केलेलं चुकीचं आहे, तू हे केलेलं बरोबर आहे, तेव्हा सर आपल्याला समजेल की आपण काय चुकीचं केलं, काय बरोबर केलं. आपण स्वतः जर आपल्याला अनालिसिस करत असून तर आपण स्वतःला आपण कधीही बरोबर वाटतो, कारण आपण स्वतः ती कृती केलेली आहे. आपण चुकीचं वाटणारच नाही. बरोबर. त्यामुळं आपलं काय चुकले काय नाही सांगण्याचं काम कुणाचं आहे? समाजाचं काम आहे, आपल्या घरच्यांचं काम आहे. त्यामुळं जे आपण त्याने आपली चूक आढळून दिली तर आपण त्यामध्ये विकास करू शकतो, त्यामध्ये सुधारणा करू शकतो, ज्यामुळे आपल्या कलेमध्ये, आपल्या कौशल्यामध्ये विकास होईल, आपल्या बौद्धिक क्षमतेमध्ये विकास होईल. समाजात राहून आपण काय शिकलो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण समजून घेऊ. सहकार्य. काही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला आहे. हे कसं म्हणतोय? कोणता समाज? व्यक्ती आहे, एक प्रकारचा व्यक्ती, आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला. बरोबर आहे. एखाद्या गोष्टीचं सहकार्य आपल्याला, समाजाचं जर सहकार्य आपल्याला लाभत असेल तर आपण कोणत्याही गोष्टी सहजरित्या करू शकतो. त्यानंतर व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. तर बरोबर आहे, समाजाचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यक्तींमध्ये सामंजस्य असावे आणि त्यामध्ये सहकार्य असावे. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. सहकार्याचा अर्थ इथे सांगितलेला आहे. सहकार्य म्हणजे काय? परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे. देवाणघेवाण कशाची करणे? विचारांची देवाणघेवाण असो किंवा कोणत्याही गोष्टींची.
विचारांची देवाणघेवाण असो, कोणत्या वस्तूंची देवाणघेवाण असो, हे देवाणघेवाण करून त्यांना सहकार्य करणे. बरोबर. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे आहे. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्पर अवलंब अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ही एक प्रक्रिया आहे. सर्व घटकांना सोबत ठेवण्यासाठी सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. एकमेकांना जर आपण सहकार्य केलं तर आपला समाज टिकून राहील. बरोबर. सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधी कधी मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. हो, होतातच. व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाही तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. हे वाद आणि संघर्ष कशामुळे होतात? एखाद्या गोष्टीबद्दल जर दोन माणसांची मते वेगळी असतील तर होऊ शकतं त्यांच्यामध्ये वाद होईल त्या गोष्टीबद्दल. बरोबर. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण त्या संविधानामध्ये असं नमूद आहे, प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या मतमतांतर होऊ शकते एखाद्या गोष्टीमध्ये. जर ती दोन व्यक्ती मत देत असतील तर त्यांच्या मतामध्ये असलेल्या डिस्पॅरिटीजमुळे, त्यांच्या मतामध्ये असलेल्या फरकांमुळे त्यामध्ये संघर्ष होऊ शकतो. एकमेकांविषयी असलेले पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. याचा अर्थ काय? समजा आपण एखाद्या माणसाला भेटलो आणि पहिल्या भेटीमध्येच आपण त्याला काहीतरी समजून पूर्वग्रही केले की बाबा हा माणूस या प्रकारचा आहे. तो माणूस त्या प्रकारचा नसेलही कदाचित. बरोबर. पूर्वग्रही केले की आपण माणूस तो त्या प्रकारचा आहे. जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस त्याला भेटू तेव्हा आपण पूर्वग्रही केलं होतं की हा माणूस त्या प्रकारचा असेल. जर त्या माणसाने त्याने कोणतं चांगलं जरी काम केलं पण जर तो तुमच्या पूर्वग्रही मेमरीजमध्ये, पूर्वग्रही तुम्ही जेव्हा विचार केला होता त्या टाइमला तो जर वाईट असेल तर तुम्ही त्याला वाईटच समजणार. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल जर आपलं कोणतं मत बनलं तर त्या मतामुळे पण संघर्ष होऊ शकतो. याचा अर्थ हा आहे. याचा अर्थ थोडक्यात हा की एखाद्या माणसाबद्दल जर आपण कोणतं मत बनवलं तर त्या मतामुळे पण संघर्ष होऊ शकतात. मतामुळे पण एकमेकांमध्ये मतभेद होऊ शकतात. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. आता हे संघर्ष कशामुळे होतील? दोघांची मते वेगळी आहेत. एखादी माणूस त्याचं मत तर सहजासहजी बदलू शकत नाही. बरोबर. प्रत्येकजण त्याच्या मतावरती ठाम राहील. दुसरा माणूस थोडीच म्हणणार आहे हो भाई तुझं मत बरोबर आहे, माझं मत चुकीचं नाही. प्रत्येकजण त्याच्या मतावरती ठाम राहील. मग आता यातून मार्ग काढायचा कसा? तर यातून मार्ग कसा काढतो आपण? ह्यामध्ये करतो आपण तडजोड आणि समझोता. बरं चल ठीक आहे, बरं ठीक आहे, म्हणजे समझोता करतो आपण एक प्रकारचा. ठीक आहे. आणि त्यावरून आपल्याला या अशा गोष्टींचा, अशा संघर्षाचं निराकरण म्हणजे यातून सोल्युशन कसं काढायचं हे आपण शिकतो. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुवृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. सहिष्णुवृत्ती म्हणजे पेशन्स म्हणता येईल त्याला. जेवढं तुम्ही शांत राहू शकता, सहिष्णुवृत्ती, पेशन्स दाखवणं, त्याला म्हणतो आपण सहिष्णुवृत्ती दाखवली तर हे संघर्ष टिकू शकतात. म्हणजे एखादी माणूस नेहमी भांडण्यासाठी एखादी खूप उतावळा आहे आणि दुसरा माणूस खूप शांत आहे, तो भांडणं नाही करायचं त्याला, तर अशा प्रकारचे संघर्ष मिटू शकतात लगेच. पण जर दोन्हीकडून आग लागली असेल तर मग असे संघर्ष मिटवायला जरा वेळ लागतो. बरोबर. सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. बरोबर. या गोष्टी ज्या आपण करतोय या संघर्षामधून आपण काय नवीन गोष्टी शिकतो. ज्या नवीन गोष्टी शिकल्या त्या आपण आपल्या नवीन गोष्टी आपल्या चरित्रामध्ये आत्मसात करतो. मग त्यामुळे आपले काही विचार बदलतात, आपली बौद्धिक क्षमता पण वाढते. बरोबर. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. बरोबर. आपापल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. त्यामुळे समाज हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. समाजामुळे आपण बघितले काय, पहिल्यांदा सामंजस्य भेटतं आपल्याला, सहिष्णुता भेटते, सामंजस्य भेटतं, विविध भूमिका पार पाडण्याची संधी. बरोबर. समाजात जेव्हा आपण राहतो, आपण समजा मी मुलगा आहे, मी मुलगा आहे, पण जर पाहिलं तर समाजात आपल्याला वाटायला अनेक भूमिका येतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकाशी जोडले जातो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पृष्ठावरील चित्र पहा. 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील त्यासाठी विचार करा. आता 20 वर्षानंतर मे बी तुमचं लग्न होईल. ठीक आहे. लग्न होईल तुमचं, तुम्हाला मुली होतील, तुमच्या काही गोष्टी आणखी वाढतील. बरोबर. आणखी काही गोष्टींमध्ये तुम्ही अनेक नवीन भूमिका पार पाडणार. समजा आज मुलगा आहे, कुणाची मुलगी आहे, तर पुढे जाऊन तुम्ही कुणाचे आई वडील होता. आजही आहात तुम्ही, एक मुलगा आहात किंवा मुलगी आहात. बरोबर. पण आजच जर तुम्ही पाहिलं तुमचे आई वडील आहेत, त्या आई वडिलांसाठी तुम्ही मुलगा मुलगी आहात. बरोबर.
तुमचे जे आजी आजोबा आहेत त्यासाठी कोण आहात तुम्ही? नात किंवा नातू आहात, बरोबर? त्यासोबतच आपण शाळेमध्ये जातो. शाळेमध्ये आपण कोण आहोत? विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. शाळेमध्ये पण विद्यार्थी विद्यार्थिनी आहोत आपण. आपल्या मित्र आहेत, आपले बालमित्र आहेत, त्यांच्या संघामध्ये असलेले आपण सर्व सदस्य आहोत, बरोबर? त्यांचा आपल्या मित्रांचा एखादी ग्रुप असतो, एखादी संघ असतो, त्यामध्ये तुम्ही सदस्य आहात. त्यांच्या थोडीच तुम्ही नातनातू आहात, नाही ना? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आपण पार पडतो समाजामध्ये असताना. माणूस एकच आहे, तरी सुद्धा त्या माणसाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं वेगवेगळ्या माणसाकडून. त्याला म्हणतो आपण भूमिका. ते जर पाहिलं तर आपण कुठेतरी चांगले काम करत असतो स्वच्छता दूत, जसं स्वच्छ भारत अभियान होतं, त्यामध्ये आपण पाहिलं स्वच्छता दूत बनू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही जर खेळ खेळत असाल तर तुम्ही खेळाडू पण बनताय. म्हणजे हा माणूस एकच आहे, एकतर मुलगा आहे किंवा मुलगी आहे. पण तरी सुद्धा तो कोणाचा तरी मुलगा मुलगी आहे, कोणाचे तरी नातनातू आहेत, कोणाचे मित्र आहेत, कोणत्या शाळेचे तरी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, कोणत्या खेळामध्ये सहभाग घेणारे खेळाडू आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तुम्ही पार पाडू शकता. पुढे पाहू समाजाची नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. आपण या धड्यामध्ये पूर्ण बोलतोय की आपला भारत हा समाजातील विविधतेने नटलेला देश. भारत देशामध्ये खूप प्रकारचे समाज आहेत. प्रत्येकाच्या परंपरा वेगळ्या, प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या, प्रत्येकाच्या प्रत्येकाची नीतिमूल्य वेगळी. तरीसुद्धा आपण एकत्र राहतो. त्यासाठी काय आवश्यक आहे? त्यासाठी नियम आवश्यक आहे. हे नियम कोणते आहेत आपले? भारतीय राज्यघटना हा एक प्रकारचा नियम आहे, बरोबर? कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळं आपण एकत्र राहतोय. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण सांगितले की आपला देश हा सेक्युलर देश आहे. कसा आहे? धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळं आपण एकत्र राहतोय. आपल्यामध्ये एकेची भावना आहे. पूर्वी समाजाचे नियमन हे बहुतांशी रूढी परंपरा याद्वारे होत असे. परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपराबरोबरच कायद्यानेही करावे लागते. याचं कारण काय? कारण खूप अन्य विविध विविध प्रकारचे समाज एकत्र आले आहेत. प्रत्येकाच्या परंपरा वेगळ्या आहेत. त्यामुळे एकूण एकाच्या परंपरांवरती ते समजूतदारपणा तर घेणार नाही, बरोबर? त्यांच्या त्यांच्या परंपरा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं आज कायद्याची गरज आहे. रूढी, परंपरा, संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटना करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या समाजाचे नियमन करणाऱ्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत? जसं केंद्रामध्ये वेगळी पॉवर आहे, सध्या BJP आहे. केंद्रामध्ये वेगळं कोणतरी असेल. नंतर आपल्या राज्यामध्ये वेगळेच शासन संस्था असते. ते शासन संस्था वेगळ्या राज्यामध्ये वेगळी आली. नंतर आपल्या ग्रामीण भागासाठी वेगळी शासन संस्था असते. शहरी भागासाठी वेगळी शासन संस्था असते, बरोबर? ह्या गोष्टी आहेत. आणि ह्यामध्ये आपण पाहणार आहोत ग्रामीण आणि शहरी भागासाठी जर पाहिलं तर ह्याला आपण म्हणतो काय? त्याला म्हणतो आपण पंचायत राज. याबद्दलच आपला हा पूर्ण नागरिकशास्त्र आहे. नागरिकशास्त्र 6वी जर पाहायला गेलं तर पूर्ण पंचायत राजबद्दलच आहे. त्यामध्ये आपण जिल्हा प्रशासन पाहू. तर मग अशा प्रकारे आपण समाजातील विविधता हा धडा संपवलेला आहे. या अगोदर आपण आपले समाज जीवन हा धडा आपण संपवलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि लवकरच मी तुमच्या भेटीला येईन पुढचा धडा घेऊन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा उपक्रम आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे मला पण मदत होईल आणि तुम्हाला पण मदत होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.